नमस्कार मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या कोकणकर रक्षा यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, ऑलमोस्ट हिवाळा संपत आलेला आहे. सकाळची थोडीफार थंडी लागते आणि आता सीझन चालू झाला आहे उन्हाळा. कारण का ऊन खूप लागतं दिवसाचं, एवढा गरमा होतो ना विचारूच नका. आणि आता काजू आंबे यांचा सीझन सुरू झालेला आहे. तर इकडे बघू शकता, आम्ही इकडे मागच्या साईडला आहे, आमच्या घराच्या मागच्या साईडला. तिकडे खाली आमचं घर आहे, तिकडे बघू शकता. असं वाटतं की जंगलामध्ये आहे. तर इथे नारळाचे वगैरे झाडं आहेत आणि इकडे वरती काजू, या साईडला कलमं वगैरे आहेत. तिकडे रायवली आंबा आहे आमचा 2. हे रायवली आंबे यावेळेस का आलेत नाही, पण कलम वगैरे आहेत थोडेफार. तर मी इकडे मागच्या साईडला बसलो आहे. तर आज ना आपण काजूच्या ओळ्या बिया काढलेल्या आहेत, काजूगर. तर त्याचीच आज आपण रेसिपी करणार आहोत. मस्तपैकी भाजी एक आपल्या गावठी पद्धतीने. बघूया कशी होते. तर इकडे मागच्या साईडला आहे मी. म्हटलं व्हिडिओ करायला ही बेस्ट लोकेशन आहे. तिकडे आपलं घर पण आहे आणि इकडे शांत वाटतं, मस्त ऊन सावळी आहे, गार वाटतं. तर बहीण पण आलेली आहे. तर भाजी वगैरे तीच बनवणार आहे. मम्मी गेले कामाला, ती डायरेक्ट गेला तर संध्याकाळी. तर बघूया आजचा ब्लॉग कसा होतो आहे. तुम्हाला हा ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला स्टार्ट करूया व्हिडिओला. तर चला खाली जाऊया घरी. कडचा रोड बघू शकता, आपली चप्पल बघू शकता, दगडू दगडू शांताराम परब. तर ही मागची साईड आहे अशी आमची. तिकडे समोर एक घर आहे आणि अशी मागची पडवी आहे. नळ कलेक्शन घरोघरी इकडे वरच्या साईडने काढलेलं आहे. इथे नळ आहेत, इकडे एक आहे, इकडे एक आहे. तर ही अशी आपली मागची पडवी. इथं चूल वगैरे आहे बघू शकता. आणि हे आहे किचन. किचनचं अजून बरंचसं काम बाकी आहे. तर ते बिया वगैरे काढायला घेतलं नाहीत अजून. इथं बरंच काय बसवायचं. मागच्या वेळेस बघितलं होतं आपण, विंडो वगैरे लावल्या होत्या ब्लॉक. बाकी हॉलचं वगैरे काम झालेलं आहे. इथं आमिषा कापते बिया काजूच्या. तर कापायची बारी तिची आहे, नंतर मी काढीन. बिया बघू शकता किती. देख सकते हो इतना सारा काजू का भी काट के हो चुका है और इतना बाकी है. अगली बारी है मेरी. तर मित्रांनो, इथे बिया कापून ठेवलात आमिषाने. तर आता आपली बारी आहे बिया काढायची. त्याच्यामध्ये काढणार आहोत. आहेत तशा बऱ्यापैकी, दोघा तिघांना भाजी होईल. आणि हा आपल्याकडे काढायला टोचा म्हणजे दाबण. तर चला चालू करूया. ऑपरेशन कराय ग्लव्स. ऑपरेशन केले रेडी. आतमध्ये काहीतरी आहे. चलो तर पाणी कुठं आलं. तर मित्रांनो, आपलं फायनली काम झालेलं आहे. हे बघा बिया आहेत आणि इकडे सारा बघा किती निघाले. तर आम्ही कापला मी मस्त काढून वगैरे ठेवले. तर भाजी दोघा तिघांची बऱ्यापैकी होत. तर अभी इधर रेसिपी चालू है. इधर दाल बना है और बाहर का साइड है भात. तिथे भात बनवलेला आहे. तर आपला डाल भात रेडी आहे. मस्तपैकी बियांच्या भाजीसोबत आजचं जेवण होणार दुपारचं. तर मित्रांनो, आमिषा जेवण बनवणार आहे. डाल भात बनवणार नाही, आता फक्त भाजी बनवायची बाकी आहे. मला लागली मजबूत जोराची भूक. चला बघूया कसं बनवते. यहाँ पर हमने कांदा तेल डाल दिया है और आगे की रेसिपी बाकी है. एवढंच आहे साईड. कांदा एवढं दुसरं काय नाही.
हे कुठं आहे? नाही टमाटर तिखट वगैरे कुठं आहे? ते नंतर टाकीन. इथं आपल्या बिया तिचे तेल करायला. आता का आपण कधीला तरी बनवता. गोडा मसाला मग गोडा मसाला गरम मसाला नको गेल्या. बस काय हा ठेवते जरा. मीडियम कर. धरा ठेवा. ठेवायचं हा लाईट लावा इकडची दिसत नाही. तर गरम मसाला पाठी आहे तो बघ. हा कहा तोच. तर खिडकी ही उघडा पाहिजे असं वाटतंय मला. उजेड आहे. तर मिक्स पूर्ण टेस्ट आली पाहिजे. तर हे तर मित्रांनो आम्ही ना याच्यामध्ये आंबा टाकणार आहोत. अशी कोकणी चव आली पाहिजे. आंब्याचं सीझन मस्तपैकी कैऱ्या वगैरे आलेत तर आंबट आंबट बरं. कारण काय यामध्ये आपण ॲड करणार आहोत कोळिंब, सुका कोळिंब सुकट. पोळी झाली अजून बाटा नाही झालाय. बाटा व्हायचा बाकी. होत आला येतोय. थोडासा बस झाला. टाक आता कोलिम टाकायचा शूट घ्यायचा राहिला. बस झाला. ह्या एका साईडला हा आहे बघ. कोलिम टाकलेलं आहे. आंबा वगैरे आहे मस्तपैकी. आता आंब्याचं एवढं मोठं टाकलंस आमटवणी हो लागतं. चवीनुसार मीठ, तिखट मसाला, खारट मीठ. लुक आउटसाइड वाडा व्ह्यू. हां मस्त